दुपार टळली होती. सूर्य कलता झाला होता, म्हणून सर्व सावल्या तिरप्या होत्या. ती मुंबईची झोपडपट्टी शांत भासत होती. जवळच्या डोंगरातून येणारा वारा त्या झोपड्यांच्या गर्दीत शिरत होता. त्यामुळे जुनी बारदांडे फाटत होती. तिथे दारिद्र्याचे भांडार भरले होते. उघडी पोरं खेळत होती, हसत होती. त्यांना दुःख म्हणजे काय याचं भान नव्हतं. दुःख नि सुख यातील तफावत त्यांना उमजत नव्हती. जगणं एवढंच ती जाणत होती आणि जगत होती. काम करती माणसं कामावर गेली होती. बेकार भिकेच्या पाठी पळत होती. त्यांना फक्त आता मरणाची गरज होती. बाया सांच्या जेवणाची तयारी करत होत्या. त्यांचे धनी येणार म्हणून त्यांची आतुरता वाढू लागली होती. घळीच्या तोंडी एखादा वाघ पडावा तसा संपतराव आपल्या झोपडीच्या दारात पालथा पडला होता. त्याने आपले गुडघे पोटाशी धरले होते नि तो त्या सर्व वस्तीवरून आपली तीक्ष्ण नजर फिरवीत होता. त्याने अंगात एक जुना फाटका कोट घातला होता. त्याच्या डोकीवर प्रचंड टक्कल पडले होते. ते उजाळलेल्या तव्यासारखे लकाकत होते. त्याचे सर्व दात पडले होते. त्याचा चेहरा रुंद नि रागीट होता. त्याचे डोळे खोल होते. त्याने आपली दाढी भरपूर वाढवली होती. ती त्याच्या चेहऱ्याची उग्रता वाढवीत होती. हा संपतराव पूर्वी रेल्वेत नोकर होता, पण वय झालं म्हणून त्याला कामावरून दूर केला होता. आता तो या वस्तीत भांडखोर म्हणून प्रख्यात होता. तो दरिद्री होता म्हणून काही लोक त्याला सावकार म्हणून हाक मारित होते. तो आज भयंकर बिथरला होता. शेजारीच त्याची बायको रंगूबाई खुशाल पाय पसरून बसली होती. एका पोराला सर्व शक्ती एकवटून ती थोपटीत होती. तिचेही सर्व दात पडले होते. म्हणजे ते संपतरावानं दर भांडणात एक दोन अशा हिशोबानं निखळून टाकले होते. आता ती दाढावरच काम भागवीत होती. समोर किशा आणि अंकुशा ही एकाच दिवशी एकमेकांच्या पाठीला पाठ लावून बेरकी पोरं खेळत होती. ती त्या वानराप्रमाणे एकमेकाला धरून चलमडीत होती, बोचकारीत होती आणि दोघही हा करून रडत होती. परंतु संपत तिकडं लक्षच देत नव्हता. त्याची मनस्थितीच दग्ध झाली होती. त्याची लाडकी लेक लाडीबाई त्याच्या नजरेपुढं उभी होती म्हणून तो तळमळत होता. या सर्व लोकांनी या रंगीनं आपल्या लाडक्या लेकीचा राग केला. तिला डोळ्यात धरली म्हणूनच ती आपल्यापासून दूर गेली असं तो मनात मानत होता. लाडीबाई ही संपतरावाची लाडकी लेक होती म्हणून त्यानं तिचं नाव लाडीबाई ठेवलं होतं. तिला शाळेत घातलं होतं. परंतु खट्याळ लाडी शाळा शिकली नाही. वयाच्या 18व्या वर्षापर्यंत तिच्या शिक्षणाची गाडी पाचवीतून बाहेर निघालीच नाही. मात्र ती रोज शाळेत जात होती. घरी आली की पुस्तके फेकून देत होती नि गोल पातळ 2 वेण्या, पावडर, काजळ असा थाट करून उगीचच वस्तीत हिंडत होती. तिच्या पायात भोवरा बांधला होता. लाडीच्या त्या नाजूक हालचालीनं कित्येक मवाली तिच्या नांदी लागले होते. त्या सर्वांना लाडी भडकवीत होती. पाहणाऱ्याकडे ती टक लावून पाहत होती आणि गपकन कुणी डोळा मारला की ती तोंडाला पदर लावून खुदकन हसत होती नि कासवाप्रमाणे मान आतोडून भरकन सटकत होती. लाडीबाईसाठी कित्येक मवाली वेडावले होते आणि लाडीवरचा मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी एकमेकांचा मुर्दा पाडण्याची तयारी करीत होते. रोज रात्री संपतरावाच्या घराला वेढा पडत होता. काही वेळा तर दारातच हाणामारी जुंपत होती. लाडी मिळावी म्हणून कित्येकांनी हाजी मलंगवर भार घातला होता. कित्येकांनी तर संपतरावाशीच दोस्तीच जोड केली होती. परंतु बेरकी लाडी कुणाला सापडत नाही. हातातून मासा सटकावा तशी ती सळकन निष्ठत होती आणि त्यामुळेच मवाली अधिक पिसाट झाले होते. त्याचबरोबर शेजारी हैराण झाली होती. लाडीच्या खोडीनं त्यांची नीज हराम झाली होती. दररोज ते संपतला म्हणत, सावकार तुम्ही पोरीचं भरं वाईट करा,
यो किराणा नासका हाय, जाऊ द्या तिकडं. आणि रंगूबाई तर हात घाईवर चाली होती. लाडी रात्री उशिरा आली की रंगूचं डोकं भडकत होतं. इरसाल शिव्यांचा पाऊस पाडून तिच्या येण्याचं समाधान होत नव्हतं. पण ती लेकीच्या वेणीलाच हात घाली. हाहाकार उसळी. मग शेजारी जमत, हसत नि चेष्टा करीत. नंतर संपतरावी आणि लेकीला मारलं म्हणून बायकोची कणिक तिंबी. पुन्हा दंगल उठे. ती आरडाओरड ऐकून लोक म्हणत, या भडव्यानं पोरीचं फाजी लाड करून तिचं वाटुळ केलं. आता माणसातनं उठलाय. थोडे दिवस गेले. लाडीनं आईचा मार खाल्ला. आईनं बापाचं दणकं खाल्लं. आणि बापाची भर मिळताच तिनंही आईचा प्रतिकार आरंभला. आईनं झिपरी धरताच तीही आईच्या झिंजीला धरू लागली. आणि त्या दोघी एकमेकींची कापड फाडीत चामडी काढू लागल्या. या भयंकर झुंजीनं संपतराव भानावर आला आणि तो लाडीसाठी नवरा शोधू लागला. परंतु मुंबईच्या सर्व झोपड्या पालथ्या घालून लाडीला नवरा मिळाला नाही. जे मिळाले ते लाडीचा अवतार पाहून पळाले. काहींना मवाल्यांनी परस्पर तंब्या देऊन उधळून लावले. मग संपतराव गावी गेला आणि एक नवरा बरोबर घेऊन आला. हा परशा सामता म्हणून परगावात प्रख्यात होता. त्याच्याही खोडीला जोड नव्हती. तो अंगापिंडानं भक्कम होता. भरपूर उंच, रुंद छाती, बेडर वृत्ती नि तो जबर बोलका होता. परंतु दिसण्यात मात्र तो दुबळा दिसत होता. शिवाय त्यानं भली मोठी शेंडी राखली होती. परशा सामंताची ती शेंडी पाहून लाडी चमकली. परंतु संपतनं घाईत घाई करून एकाच दिवसात लग्न उरकून टाकलं. लगेच दुसऱ्या दिवशी चुलीतलं लाकूड चुलीत जळू दे म्हणून लाडीला परशाबरोबर सासरी पाठवून दिलं. तेव्हा साऱ्या वस्तीनं सुटकेचा निश्वास टाकला आणि सर्वात अधिक आनंद रंगूबाईला झाला होता. परंतु लाडी गेल्यापासून आज 2 दिवस संपतराव बेचैन होता. त्याला अन्न गोड लागत नव्हतं. तो सारखा लाडी लाडी करीत दारात बसत होता. रंगूकडं गरकन वळून संपती म्हणाला, रंगे, लाडीला जाऊन किती दिवस झालं? आज 4था दिवस, रंगू उत्तरली. 4था दिवस कसा? संपतराव गुरकला आणि रंगू तारखेवर बोलू लागली. 8 तारखेला लगीन, 9ला गेली, 10ला पोचली. काल 11 तारीख होती नि आज 12 हाय. 4 दिवस झाले की. एवढ्यात लाडी दारात आली. तसे किशा अंकुशा हरकले. संपतनं उडीच मारली. लाडीबाई बाप्पाच्या गळ्यात पडून हमरू लागली. अगो लाडे, काय झालं? संपतनं विचारलं. लाडे, कशी आलीस? रंगूनं प्रश्न केला. मी पळून आले. लाडी तोंडाचा चंबू करून म्हणाली. मला भयंकर त्रास दिला त्यानं. मला वाटलंच. संपतराव डोळे पुशीत म्हणाला. ह्यो शेंडीवाला पोरीला बरं बघणार नाही. ए खोले, नीट बोल. रंगूबाई एकदम बिथरून म्हणाली. तू 9 तारखेला गेलीस, 10ला तिथं पोहोचलीस, 11ला निघून आज 12ला इथं येऊन पोहोचलीस. मग तुला त्रास कवाचा झाला हे तुला नाही कळायचं. लाडीबाई रुसका चेहरा करून म्हणाली. तू नांदाय गेली असतीस म्हणजे कळलं असतं. बराबर हाय. संपतरावानं मध्येच तोंड घातलं. पोरीचं खरं हाय. साले रंगे, तू बोलू नको. आणि लाडीबाई, आता तो नवरा येईल, त्याचं काय करायचं? मला नवरा पुरं. लाडी मटकन बैठक मारून म्हणाली. मी नांदणार नाही. त्यानं मला भयंकर छळलं. माझं काहीच तो ऐकत नाही. मी म्हटलं ती शेंडी काढ, तर म्हणे माझ्या शेंडीचं तुला ओझं होतंय. एकदम वातावरणानं कलाटणी घेतली. संपतराव आनंदित झाला. सर्व दारातून घरात आले आणि अचानक परशा सामथा दारात आला. त्यानं राम राम मामा म्हणून राम राम ठोकला आणि पुन्हा घरात दहशत भरली. रंगू चमकली. संपत दचकला. पोरं बावरली आणि लाडीबाई भेदरलेल्या उंदराप्रमाणे पटकन कोपऱ्यात सरकली. परशानं सासऱ्याजवळ बैठक मारली. लाडीच्या पाठोपाठ
तिचा नवराही आला. ही बातमी कळताच आजूबाजूचे शहाणे आले. संपतच्या दारात गर्दी वाढली. का हो पाहुणं, का आला? संपतराव निर्विकार चेहरा करून म्हणाला, असं पळत्या पाठी पळू नये. काय करणार? मला बायको मिळाली भूताच्या पोटची, म्हणून पळतोय. ए, सरळ बोल. संपत चिडला आणि नाक उडवीत म्हणाला, जावया एक, ही रंगी माझी बायको. ती नुसती गोमाशिवानी उडत होती. परम्या एकाच दमात नव. सावटपणा केला की दणका, नि दणक्यात दाताचा निकाल. असं करून तिची सारी बचाळी म्या रिकामी केली. पुढं संपत बोलला नाही. फक्त त्यानं समोर बसलेल्या रंगूची मोकळी बचाळी पाहून घेतली. तोच परशा शांतपणे व हळूहळू बोलू लागला. मग मामा, एवढ्या पावटी लाडीला पाठवा आणि बघा 8 दिवसात तिचं सारं दात पाडून हिसाब चुकता करतो. एक शिल्लक राहिला तर ही सामंत्याची औलाद नव. हे ऐकून लाडीला तिरमिरी आली. तिच्या काळजाचं पाणी झालं. परंतु तो आवाज चढून म्हणाला, दात पडणारा असतास तर असा दात उचकीत बसला नसतास. मने हिशोब चुकता करतो. ते काही नाही, माझी ही लाडी आता नांदणार नाही. म्हणजे तुम्ही लाडीला पाठवत नाही? परशानं सवाल केला आणि नकारार्थी मोकाट मान हलवीत संपत म्हणाला, आपल्या वाणी येडी बायको करून नांद जा. मी लाडीला पाठवणार नाही. मग मी दुसरी बायको कशी करू? पुन्हा परशानं प्रश्न केला आणि संपत भडकला. ते मला विचारू नका. तुझा मी बाप नव. या बोलानं परशा चिडला. म्हणाला, तू माझा बाप असतास तर म्या तुझी साल काढून वाळत घातली असती. म्या तुझ्या लेकी संग लगीन लावतोय, त्याचं काय? त्याचं काय? आपला खर्च घेऊन जा. संपत म्हणाला, कायदेशीर घे खर्च. मला खर्च नग. परशा खाली पाहत म्हणाला, तो खर्च तुलाच असू दे. तूच दुसरी बायको कर आणि मी मामीला घेऊन जातो. मामीला घेऊन जातो म्हणताच रंगू किंचाळली. संपत ओरडला, ए जावया, लेका सरळ बोल. आता सरळ बोलणार नाही. परशा ओरडला, मी तुला दारात नेऊन तुडवणार हाय, पालथा घालून कुंभाराच्या चिखलावानी.